नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज मी तुम्हाला गुरुचरित्र पठण कसं करावं, किती दिवसात करावं आणि त्याचे काय नियम पाळावेत हे सांगेन. सर्वप्रथम गुरुचरित्र म्हणजे काय? तर हे एक ग्रंथ पारायण आहे, ज्यामध्ये आपल्याला श्री भगवान दत्तात्रय यांचे जे काही अवतार झालेत आणि जे काही त्यांच्या लीला होत्या याबद्दल अध्याय स्वरूपात माहिती दिली आहे. गुरुदत्त महाराजांचे 3 अवतार झाले. पहिला श्री गुरुदत्त महाराज, नंतर श्री श्रीपाद वल्लभ महाराज आणि त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज. आता पारायण कसं करावं त्याबद्दल थोडी माहिती देतो. पारायणाच्या 1 दिवस आधी गाईला आणि 4 कुत्र्यांना पोळी खायला द्यावी. पहिल्या दिवसापासून देवापुढे पाट मांडून त्यावर लाल कोरं वस्त्र ठेवायचं. त्यावर तांदूळ ठेवून कलश आणि विड्याची पानं ठेवून नारळ ठेवायचा. बाजूला घंटी तसंच विड्याच्या पानावर थोडे तांदूळ ठेवून गणपती म्हणून सुपारी मांडायची. त्यावर मग थोडे हळदी कुंकू वाहायचा आणि बाजूला श्री गुरुदत्त महाराजांचा एखादा छोटा फोटो असेल तर तो ठेवायचा. त्यानंतर एक दिवा लावायचा आणि जर घरात समया असतील तर दोन्ही बाजूला समया लावायच्या. पारायण जे आहे ते शक्यतो सकाळी लवकर उठूनच वाचायचं. सुरुवात करण्यापूर्वी सर्व देवांना, कुलदेवीला, कुलदेवाला आणि आई वडिलांना नमस्कार करायचा. पारायण करताना ब्रह्मचर्य व्रत पाळायचं. परान्न भोजन घ्यायचं नाही. सुतक किंवा विरधी असेल तर पारायण करता येत नाही. पारायण करताना जेवढे दिवस पारायण करतोय तेवढ्या दिवस आपल्याला चटई किंवा घोंगडीवर खाली निजावं लागतं, म्हणजे झोपावं लागतं. जमलं तर 7 दिवस उपवास करावा लागतो. सुरुवात करताना कलश, गणपती, घंटी आणि देवाच्या फोटोला नमस्कार करून हळदी कुंकू वाहून पूजा करायची. नंतर जे आपण पुस्तक वाचतोय त्या पुस्तकाला ही हळद कुंकू वाहून पूजा करायची आणि देवाला आपण पारायण का वाचतोय याचा हेतू सांगायचा. हेतू सांगणं यालाच आपण संकल्प करणं असं म्हणतो. असा संकल्प केला तर आपल्याला पारायण झाल्यावर त्याचं फळ मिळतं. नंतर आपण स्वामी स्तवन वाचायचं किंवा मग एक माळ श्री गुरुदत्त महाराजांचा जप करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची. आणि 7 दिवस आपल्याला एकच धान्य खावं लागतं. आता पारायण किती दिवसात वाचता येतं याबद्दल थोडी माहिती. जसं की मन शुद्ध आणि निर्मळ असेल तर आपण वर्षभरात कितीही वेळा गुरुचरित्र वाचू शकतो. परंतु ज्यांना पारायण स्वरूपात वाचन करायचं आहे त्यांनी 3 किंवा 7 दिवसांचं पारायण करावं. पारायणाची शक्यतो सुरुवात ही शुक्रवारी करायची, म्हणजेच गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो. किंवा जर दत्त जयंतीच्या आधी पारायण करायचं असेल तर दत्त जयंतीच्या 6 दिवस आधी पारायण चालू करायचं, म्हणजे दत्त जयंतीला पारायणाच्या समाप्तीचा दिवस येतो. जर 7 दिवसांचं पारायण करणार असो तर प्रत्येक दिवशी काही अध्याय आपल्याला वाचावे लागतात. जसं की पहिल्या दिवशी 9, दुसऱ्या दिवशी 21, तिसऱ्या दिवशी 29, चौथ्या दिवशी 35, पाचव्या दिवशी 38, 6व्या दिवशी 43 आणि 7व्या दिवशी 53 पर्यंत अध्याय वाचून पारायणाची सांगता करता येते. जर 3 दिवसांचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 22, दुसऱ्या दिवशी 33 आणि शेवटच्या दिवशी 53 पर्यंत अध्याय वाचून आपण पारायणाची सांगता करू शकतो. शेवटच्या दिवशी देवाला प्रसाद म्हणून जेवण बनवायचं असतं. त्यात काहीतरी गोड पण असावं आणि आपण एखाद्या मेहुणाला म्हणजे जोडप्याला जेवायला बोलवायचं असतं आणि त्यांना जेवण दिल्यानंतर मग त्यांचं जेवण झाल्यावर आपण जेवण करायचं असतं. जे मेहुण म्हणून जर समजा भेटत नसेल तर आपण गुरुदत्त मंदिरात शिदा ठेवून येऊ शकतो. रोज पारायण वाचून झाल्यावर एखादा छोटासा प्रसाद म्हणून फळ किंवा घरात जे काही बनवलं असेल ते देवापुढे ठेवायचा आणि रोज दुपारी आणि रात्री आरती करायची असते. असं म्हणतात की दुपारी 12 ते 12:30 या वेळेत अध्याय वाचू नये, कारण त्यावेळेस दत्त महाराज हे भिक्षा मागायला जातात. तसंच रोज पारायण वाचायला, रोज बसायला आपण एकच आसन घ्यावं आणि आपल्या बाजूला अजून एक दुसरं आसन मांडावं, कारण असं म्हणतात की गुरुदत्त महाराज रोज सूक्ष्म स्वरूपात आपण जे काही पारायण वाचतोय ते ऐकायला येतात. तर रोज पारायण संपेपर्यंत शाकाहारी जेवण करायचं आणि ज्या लोकांना दर महिन्याला एक पारायण करायचं आहे, म्हणजे ज्यांना वर्षभरात 12 पारायण करायचे, त्यांनी दर महिन्याला एक पारायण अशा पद्धतीने वाचता येतं. आणि असं सगळं पारायण केलं तर आपल्याला सगळे चांगले अनुभव येतात. राहिलेले किंवा अडलेले कामं पूर्ण होतात. भूत
वादबाधा होत नाही, घरात सुखशांती नांदते आणि विपुल प्रमाणात धनधान्य मिळतं. जर या सांगितलेल्या गोष्टींमध्ये काही राहून गेला असेल किंवा काही चुकलं असेल तर चुकभूल क्षमा करावी आणि कमेंट करून सांगावं. जय श्री गुरुदेव दत्त.